देवाच्या प्रिय लोकांनो, पवित्र शास्त्र आपल्याला भूतकाळाविषयी, वर्तमान काळाविषयी आणि भविष्य काळाविषयी सगळी माहिती देणारं पवित्र पुस्तक आहे. आणि पवित्र शास्त्रामध्ये 80% भाग भविष्यवाण्यांनी भरलेला आहे. भरपूर लोक याला बायबलला भविष्यवाणीचं पुस्तक पण म्हणतात. बायबलमध्ये इतिहास आहे, बायबलमध्ये गूढ आणि गहन गोष्टी लिहिलेल्या आहेत. आणि बायबलमध्ये आत्ता सध्या जे जगात तुम्हाला दिसतंय, ज्या गोष्टी घडत आहेत, त्यासुद्धा बायबलमध्ये लिहिलेल्या आहेत. आणि येत्या दिवसात आता काय होणार आहे त्यासुद्धा गोष्टी परमेश्वराने त्याच्या वचनामध्ये नमूद केलेलं आहे. उत्पत्तीपासून प्रकटीकरणापर्यंत अनेक सेवक संदेष्टे तुम्हाला पाहायला मिळतील. देवाचे महान दास दासी अद्भुत लोक बायबलमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. परंतु या पूर्ण बायबलमध्ये ज्यावेळेस तुम्ही प्रत्येक व्यक्तीचा अभ्यास करता, कुणी असेल, शास्त्रींच्या काळातले गिदोन असेल, दबोरा असेल, किंवा त्या काळामध्ये इफ्ता असेल, असे वेगवेगळे सेवक संदेष्टे होऊन गेले. आणि अगदी प्रकटीकरणाच्या पुस्तकापर्यंत जेवढे थोर देवाचे दास दासी होऊन गेले, त्या प्रत्येकाच्या जीवनाचा तुम्ही अभ्यास केल्याच्या नंतर त्या सर्व नावापेक्षा एक व्यक्ती थोडासा वेगळा वाटतो आणि त्याचं कार्य सगळ्यांपेक्षा अद्भुत आहे, त्याचं कार्य सगळ्यांपेक्षा वेगळं आहे, आणि त्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. बायबलच्या सर्व संदेष्टांपेक्षा, बायबलच्या सर्व शास्त्रांपेक्षा, बायबलच्या सर्व राजांपेक्षा, सर्व लोकांपेक्षा येशूमध्ये आपल्याला वेगळेपणा पाहायला मिळतो. आणि म्हणून जो जगात कधी झाला नाही तो येशू ख्रिस्त जगामध्ये आमच्यासाठी आला प्रियांनो. आणि जे कुणी काम केलं नाही ते काम प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती पूर्ण केलेलं आहे. इब्री लोकासपत्र याचा 1 अध्याय आणि यातील 1 ते 3 वचनामध्ये बायबल काय सांगतं पहा. देव प्राचीन काळी अंशांशांनी व प्रकाराप्रकारांनी संदेष्टाच्या द्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला. तो ह्या काळाच्या शेवटी पुत्राच्या द्वारे आपल्याशी बोलला आहे. त्याने त्याला सर्व गोष्टींचा वारस करून ठेवले आणि त्याच्याद्वारे त्याने विश्व निर्माण केले. हा त्याच्या गौरवाचे तेज व त्याच्या तत्वाचे प्रतिरूप असून आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वाधार आहे. आणि स्वतः आमच्या पापांची शुद्धी केल्यावर तो ऊर्ध्वलोकी राजवैभवाच्या उजवीकडे बसला. आमेन. येशू ख्रिस्त, बायबल सांगतं की सर्व गोष्टींमध्ये तो सर्वश्रेष्ठ करण्यात आलेला आहे. पूर्वी परमेश्वर अंशांशांनी प्रकाराने आपल्याशी बोललेला आहे, वेगवेगळ्या रीतीनं परमेश्वर बोललेला आहे. आणि परमेश्वर सरतेशेवटी त्याच्या पुत्राच्या द्वारे आपल्याशी बोललेला आहे. किती लोक आमेन म्हणतील? यशाया 32 आणि 8 मध्ये बायबल सांगतं, यशाया 32 आणि 8, पण थोर पुरुष थोर गोष्टी योजतो, थोर पुरुष थोर गोष्टी योजतो व थोर गोष्टींना धरून राहतो. थोर लोक कोण आहेत? श्रेष्ठ लोक कोण आहेत? चांगल्या गोष्टींना धरून राहतात, थोर गोष्टींना धरून राहतात. ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्यांना धरून राहतात. वाईट गोष्टींचा त्याग करा, चांगल्या गोष्टींना धरून राहा. येशूने चांगल्या गोष्टी केल्या, महानतेच्या गोष्टी केल्या, आणि शेवटपर्यंत तो टिकून राहिला, म्हणून तो सर्वश्रेष्ठ असा गणण्यात आला. येशू ख्रिस्त सगळ्यांपेक्षा वेगळा आहे, मोशेपेक्षा वेगळा, इतर संदेष्टांपेक्षा वेगळा. त्याच्या वेगळेपणामध्ये काय होतं? येशू ख्रिस्ताने 7 वेळा असं म्हटलं की मीच आहे. सगळ्यांनी म्हणा, मीच आहे. बऱ्याच वेळा मी शब्द आपल्याला ऐकायला मिळतो. कुणाकडून ऐकायला मिळतो? जे गर्विष्ठ लोक असतात त्यांच्याकडून. आणि ते नेहमी बकरीसारखं मी 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 करत राहतात. ते कधी म्हणत नाही ह्यानी केलं त्यानी केलं. ते सगळं श्रेय स्वतःला घेत राहतात, एकट्याला श्रेय घेत राहतात. मी असं केलं, मी तसं केलं, माझ्यामुळं झालं, मीच सगळं करणार आहे. मी हे परात्पर देवाचं नाव आहे. आणि म्हणून मनुष्याकडे गर्व नसावा. जे काही तुम्ही प्राप्त करता त्यामध्ये तुम्ही जर देवाचं गौरव केलं, तुमचे आशीर्वाद वाढत राहतील. आणि ज्यावेळेस तुम्ही म्हणता की मीच केलं, तुमचे आशीर्वाद तिथं संपले असं समजा, आणि पुढं तुमच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडत नाहीत. पण येशू ख्रिस्त हा जिवंत देवाचा जिवंत पुत्र आहे. आणि त्या येशू ख्रिस्ताने 7 वेळा म्हटलं की मी आहे. योहान 6:35 मध्ये त्याने म्हटलं, मीच जीवनाची भाकर आहे. योहान 6:35 मध्ये तो काय म्हणतो? मीच जीवनाची भाकर आहे. आता ही भाकर कशी आहे? ही भाकर एकदा खाल्ली की परत कधीही भूक लागणार नाही. हालेलुया. 5,000 भोजन दिलं, भाकर घेतली, मोडली, 5,000 वाटली. किती लोक तृप्त झाले?
5,000 लोक त्या भाकरीने तृप्त झाले. 2 मासे आणि 5 भाकरीच्या द्वारे 5,000 लोक तृप्त झाले. पण येशू एक अशी भाकर आहे की ज्याच्यामुळे लाखो करोडो लोक तृप्त झाले. प्रियांनो, पुरून उरणारी भाकर, जीवनाची भाकर येशू ख्रिस्त आहे. मरणाऱ्या जगाला जीवनाच्या भाकरीची, येशू ख्रिस्ताची गरज आहे. योहान 8:12 मध्ये त्याने म्हटलं, मीच जगाचा प्रकाश आहे. हालेलुया. येशूच्या ठाई जो प्रकाश आहे तो जगामध्ये पाहायला मिळत नाही. खरा प्रकाश येशूच्या सानिध्यामध्ये आहे. जेव्हा मनुष्य येशूमध्ये येतो, ज्याला येशूक समजतो, त्याला वाटतं त्याचे जीवन प्रकाशमान झालंय आणि त्याला दिसायला लागतात सगळ्या गोष्टी, चांगलं काय वाईट काय. जेव्हा तुम्ही कुठं बाहेर गेलेले असता, लाईट बंद करून जाता, चालू ठेवून जात नाही. जेव्हा तुम्ही बाहेरून आले, रात्री आले, उशिरा, त्यावेळेस तुम्ही दार उघडलं, सगळ्यात पहिलं तुम्ही काय करणार? कोणतं बटन दाबणार? फॅनचं. उन्हाळ्याचे दिवस आहेत, मग पहिलं बटन, प्रकाश आला की तुम्हाला सगळं दिसणार. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट उजेड पाहिजे, आणि तो उजेड कोण आहे? तो प्रकाश प्रभू येशू ख्रिस्त आहे. जसं घरात आल्यावर पहिला प्रकाश पाहिजे, आध्यात्मिक जीवनात आम्हाला तो प्रकाश पाहिजे, आणि तो प्रकाश प्रभू येशू ख्रिस्त आहे. तिसरी गोष्ट, योहान 10 अध्याय आणि 9 वचनात त्याने म्हटलेलं आहे. योहान 10:9 मध्ये प्रभू म्हणतो, मी दार आहे. स्वर्गात जाण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. ते द्वार प्रभू येशू ख्रिस्त आहे. योहान 10 आणि 11 मध्ये बायबल सांगतं, येशूने म्हटलं, मीच उत्तम मेंढपाळ आहे. येशू ख्रिस्त उत्तम मेंढपाळ आहे. आपल्या मेंढरांकरता प्राण देणारा उत्तम मेंढपाळ प्रभू येशू ख्रिस्त आहे. योहान 11 आणि 25 मध्ये बायबल सांगतं, येशूने म्हटलं, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. योहान 14 आणि 6 मध्ये बायबल सांगतं, येशूने म्हटलं, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. येशूकडे आल्यापासून पित्याकडे जाता येत नाही. येशू ख्रिस्तच मार्ग, सत्य, जीवन आहे. योहान 15:5 मध्ये त्याने म्हटलं, मीच वेल आहे. त्याने स्वतःची उपमा वेल केलेली आहे. हालेलुया. हा देवाचा द्राक्षीचा मळा आहे प्रियांनो, आणि ह्याच्यामध्ये द्राक्ष वेल आहे, आणि तो म्हणतो, मी वेल आहे, तुम्ही फाटे आहेत. वेल आहे, त्याच्यातून बाहेर निघणारे फाटे आपण आहेत. आता काय होतं, जेव्हा फाटा पुढं वाढत जातो, त्याला पुढं द्राक्ष वेळेला काय येतात? पुढं कलिंगड, द्राक्ष येतात. एखादी फांदी जर तिथून तोडली, तिला द्राक्ष येतील का? ती फांदी वाळून जाईल. हालेलुया. येशूला सोडल्यानंतर आमचं जीवन मृत होऊन जातं. त्याच्यामुळे आम्ही येशूमध्ये टिकून राहिलं पाहिजे. गणना 11:24-30. मोशेने बाहेर जाऊन लोकांना परमेश्वराचे म्हणणे कळवले. मग त्याने लोकातल्या वडिलांपैकी 70 जण जमून त्यांना तंबू भोवती उभे केले. त्यानंतर परमेश्वर मेघात उतरून मोशेशी बोलला, आणि त्याच्यावर असणाऱ्या आत्म्यातून काही घेऊन त्याने त्या 70 वडिलांवर ठेवला. तेव्हा त्यांच्यावर आत्मा येताच ते संदेश सांगू लागले, पण त्यानंतर मात्र त्यांनी पुन्हा संदेश सांगितला नाही. काय घटना आहे? परमेश्वर उतरून आला आणि परमेश्वराने 70 वडिलांना बोलवायला सांगितलं. किती वडील? 70 वडील, जे सगळ्या इस्रायल लोकांमध्ये होते. 70 लोकांना निवडून वेगळं केलं होतं, जे वडीलधारे होते, जे वडीलजन होते. या 70 लोकांना त्यांनी बोलवलं, आणि ते लोक त्या ठिकाणी देवाच्या उपस्थितीकडे आले. आणि परमेश्वराने काय केलं? मोशेवर जो आत्मा आहे, त्या आत्म्यातून काही घेऊन ह्या 70 लोकांवरती टाकला. जसा त्यांच्यावर आत्मा उतरला, 70च्या 70 लोक देवाच्या नावाने संदेश द्यायला लागले. हालेलुया. ते संदेश ते नव्हते, ते फक्त वडील होते, पण आत्मा आला आणि ते बोलायला लागले. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, तुम्ही जे नाहीत आणि जे तुम्ही कधी नव्हतात, पवित्र आत्मा आल्यावर परमेश्वर तुम्हाला ते बनवतो प्रियांनो. हालेलुया. जी आमची योग्यता नसते, पात्रता नसते, देवाचा आत्मा आल्यावर सगळ्या गोष्टी बदलून जातात. जसा देवाचा आत्मा 70 लोकांवरती आला, ते प्रभूच्या नावाने संदेश द्यायला लागले. त्यावेळी दोघे पुरुष मागे छावणीत राहिले होते. त्यातील एकाचे नाव एल्दाद व दुसऱ्याचे नाव मेदाद. यांच्यावरही आत्मा उतरला. नोंद झालेल्यांपैकी ते होते, पण ते तंबूकडे गेले नव्हते. ते छावणीमध्येच संदेश सांगू लागले. तेव्हा एका तरुणाने धावत जाऊन मोशेला कळवले की
एल्दाद व मेदाद हे छावणीत संदेश सांगत आहेत. तेव्हा नुनाचा मुलगा यहोशवा जो तरुणपणापासून मोशेचा सेवक होता तो त्याला म्हणाला, मोशे माझ्या स्वामी त्यांना मना कर. मोशे त्याला म्हणाला, माझ्या प्रतिष्ठेसाठी तू त्यांचा हेवा करतोस काय? परमेश्वराचे सर्वच लोक संदेष्टे असते आणि परमेश्वराने आपला आत्मा सर्वांवर ठेवला असता तर किती बरे झाले असते. मग मोशे इस्रायलाच्या वडील जनासह छावणी परतला. आमेन. काय सिच्युएशन आहे समजून घ्या. मोशे प्रार्थना करतो. देवबापाची उपस्थिती आली. 70 लोकांना बोलवलं. 70 लोक बाहेर उभे आहेत. ह्याच्यावरचा आत्मा देवाने काढून त्यांच्यावर टाकला आणि जसा त्यांच्यावरती काढला परमेश्वराने तो आत्मा उतरून आणला. काही भाग मोशेवर पण आत्मा आहे, त्यांच्यावर पण आत्मा आहे. आणि जेव्हा तो आत्मा त्यांच्यावरती उतरला ते सगळे संदेश देत आहेत. कुणीतरी धावत बातमी घेऊन आलं की 70 जणांपैकी 68 लोक इथं आहेत, 2 लोक छावणीत आहेत आपल्या ठिकाणी, ते काही इकडं आले नाही. तिकडंच त्यांच्यावरती आत्मा उतरला. आणि का आत्मा उतरला? त्या यादीमध्ये त्यांचं नाव लिहिलेलं होतं. किती लोक आमेन म्हणणार आहेत का? हालेलुया. ते जिथं होते तिथं देवाच्या आत्म्याने त्यांची भेट घेतली. ते छावणीत होते तरी देवाचा आत्मा त्यांच्यावरती उतरला आणि ते संदेश देऊ लागले. आत्मा थोडा वेळ त्यांच्यावर राहिला, आत्मा निघून गेला, परत त्यांनी कधीच संदेश दिला नाही. हालेलुया. आता मोशे म्हणतो की सगळ्यांवर आत्मा आला असता तर किती बरं झालं असतं. मोशेच्या द्वारे 70 लोकांना आत्मा मिळाला. जे मोशेच्या काळात झालं नाही ते येशूच्या काळामध्ये पूर्ण झालं. हालेलुया. बायबलचं वचन सांगतं, योहान 16वा अध्याय आणि 13वा वचन, योहान 16 आणि 13, तर तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल. कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही, तर जे काही ऐकेल तेच सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हाला कळवेल. 70 लोकांना निवडलं होतं, थोडा वेळ आत्मा मिळाला, परत आत्मा निघून गेला. पण आता परमेश्वर सांगत आहे त्याच्या वचनाद्वारे की मी तुम्हाला असा आत्मा देणार आहे की तो सत्याचा आत्मा तुम्हाला सगळ्या सत्यात घेऊन जाईल. हा आत्मा तुम्हाला कधीच सोडणार नाही. एकदा पवित्र आत्मा मिळाला की तो आत्मा युगानुयुग तुमच्याबरोबर राहणार आहे. पवित्र आत्मा तुमचा कधी त्याग करणार नाही. पवित्र आत्म्याशी दोस्ती करा प्रियांनो. हालेलुया. आपल्या जीवनामध्ये आपल्याला काही मिळो न मिळो पण आपल्याला पवित्र आत्मा मिळणं गरजेचं आहे. हालेलुया. आमच्या जीवनात पवित्र आत्मा आहे तर आमच्याकडे सगळ्या गोष्टी प्राप्त झाल्यात. पेंटिकॉसचा दिवस आला. प्रेषित 2रा अध्याय आणि 4थं वचन, काय घडलं पहा. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. आधी काय होतं? थोड्या वेळासाठी आत्मा आला होता मोशेच्या काळात. तो आत्मा गेला, त्यांचं गिफ्ट जे होतं संदेशाचं ते गेलं. पण आता बायबल सांगतं पवित्र आत्म्याने ते परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषातून बोलू लागले. हालेलुया. बोलो येशू मसीह की. आम्हाला अन्य भाषेचं कृपादान देवाकडे मागितलं पाहिजे. आम्हाला आत्मिक सामर्थ्याने भरलं पाहिजे. जे तुम्हाला देवाने कृपादान दिले त्याच्यामध्ये प्रबळ होत जा. देवाला ना सोन्या चांदीचे पात्र नको. खूप शिकलाय बाबा तुला मी घेतो, अजिबात नाही. अरे बापरे खूप पैशावाला ये तू देवाच्या राज्यात उपयोगात, अजिबात नाही. देवाला सोन्याचे चांदीचे पात्र नको. देवाला स्वच्छ पात्र पाहिजेत. ते म्हणतात देवा माझा उपयोग तुझ्या राज्यासाठी कर, माझं जीवन तुझ्या गौरवासाठी वापर, माझं जीवन मी तुला समर्पित करत आहे. जे म्हणतात प्रभू तुझ्या राज्यासाठी माझा उपयोग कर. जे स्वच्छ आहेत त्यांचा देव उपयोग करतो. स्वच्छ होणार कसं? पापाची वाईट गोष्ट आमच्यातून जाणार कशी? येशूचं रक्त पुरेसं आहे. हालेलुया. येशूच्या रक्ताने धुतलं गेल्यामुळे आमच्यातला पापाचा दाग परमेश्वराने काढून टाकलेला आहे. आम्हाला प्रभूने शुद्ध केलंय, स्वच्छ केलेलं आहे. आणि आता शुद्ध झालेल्या माणसामध्ये हे मंदिर आहे पवित्र आत्म्याचं. ह्या स्वच्छ मंदिरामध्ये आता पवित्र आत्मा वस्ती करू शकतो. हालेलुया. पवित्र आत्मा, तुम्ही पापात राहून पवित्र आत्मा मागाल तुम्हाला मिळणार नाही. हालेलुया. तुम्हाला आधी येशूच्या रक्ताने धुतलं गेलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही येशूच्या रक्ताने धुतले जाता तुम्हाला गॅरंटी आहे की प्रभूने माझ्यातलं पाप काढलंय, मला नवीन केलं आहे. आणि मग तुम्ही मागा, तुमच्यावर देवाचा आत्मा असा उतरून येईल. त्या क्षणापासून तुम्ही कधीच म्हणणार नाही मी एकटा पडलोय. तुम्ही कधीच रडत बसणार नाही माझ्यासाठी कुणीच आलं नाही.
तुम्ही नेहमी म्हणाल माझा प्रभू माझ्या बरोबर आहे. तुम्ही वाटेने चालताना पण तुम्हाला अनुभव येईल की तुमचा देव तुमच्या बरोबर आहे. तुम्ही मुख उघडाल, तुमच्या मुखातून पवित्र आत्मा बोलेल. हालेलुया. तुम्ही स्पर्श कराल, तुमच्या स्पर्शामधून देव त्यांना स्पर्श करेल. तुमचं जीवन अनेकांसाठी आशीर्वादाचं कारण होईल. ही बायबलची पवित्र वचनं आहेत. हे बायबलचं सामर्थ्य आहे प्रियांनो. देवाचा आत्मा मिळणं आम्हाला गरजेचं आहे. जे काम जुन्या करारात कोणाला जमलं नाही. मोशे स्पष्ट म्हणतो सगळ्यांना आत्मा मिळाला असतं तर किती बरं झालं असतं. त्याची इच्छा आहे जुन्या करारात बरं झालं असतं. ती इच्छा येशू ख्रिस्ताने पूर्ण केली. हालेलुया. ती योजना देवाने पूर्ण केली. प्रत्येकाला देवाचा आत्मा मिळाला. माडीवरच्या खोलीत त्या दिवशी 120 जण जमले होते. सगळ्यांनी म्हणा 120. 120 पैकी किती लोकांना आत्मा मिळाला? अर्ध्यांना? सगळे 100%. 120च्या 120 देवाच्या आत्म्याने भरले. देवाच्या प्रिय लोकांनो, आत्मिक रीतीनं प्रबळ व्हा. काही लोक फुशारकीने सांगतात मला हे बोललंच पाहिजे कारण देवाच्या आत्म्याचं काम आहे. मोठेपणाने सांग आम्ही ह्या चर्चचे मेंबर आहे, आमचं सगळ्यात मोठं चर्च आहे. मला कुणी येऊन विचारलं पास्टर कॅथलिक चर्चचे सगळे लोक स्वर्गात जातील का? मी म्हटलं नाही. CNIचे सगळे लोक स्वर्गात जातील का? नाही. बिलीव्हर्स चर्चचे सगळे स्वर्गात जातील का? उत्तर आहे नाही. पास्टर तुमच्या चर्चचे सगळे स्वर्गात जातील का मला विचारलं. मी म्हटलं नाही. मी काय म्हटलं तुम्ही ऐकलं? तुम्ही कितीही मोठ्या चर्चला जा, त्याच्यामध्ये तुम्ही स्वर्गात जाणार हे ठरलेलं नाही. तुम्ही कोणत्या चर्चला जाता ह्याच्याकडे लक्ष देऊ नका. त्या चर्चला जाऊन तुम्ही येशूला स्वीकारलंय का हे महत्त्वाचं आहे. देवाबरोबरचं नातं घट्ट केलं आहे का हे महत्त्वाचं आहे. जे काम मोशेच्याने झालं नाही ते काम येशूने करून दाखवलं. मोशेच्या काळात थोडक्या लोकांवरती थोड्या वेळासाठी आत्मा, येशूच्या काळात सगळ्यांना आत्मा मिळाला. आज वेळ आहे देवाकडे त्याचा आत्मा मागण्याची. हालेलुया. एकदा आत्मा मिळाला की माणसाचं बोलणं चालणं वागणं सगळं बदलतं. विचार बदलतात. तुम्ही स्वतःच्या मनाने चालत नाही. देवाचा आत्मा तुम्हाला सांगतो, तुम्ही त्याप्रमाणे कार्य करता. प्रभू तुम्हाला अचानक सांगाल इकडं जाऊ नको, जायचं नाही. प्रभू तुम्हाला सांगाल असं कर, तसंच करा. प्रभूचा शब्द कधी टाळू नका. हालेलुया. कधी कधी लोक स्वतःच्या दृष्टीने हुशार होतात. चर्चमध्ये मीच सगळ्यात भारी, मी आहे म्हणून चर्च चाललाय. येशू आहे म्हणून चर्च चाललाय. आणि देव कोणासाठी थांबत नाही. ऐकलं मी काय बोललो? देव कोणासाठीच थांबत नाही. मी खूप मोठा पास्टर आहे, माझ्याशिवाय काय. प्रभू म्हणून तू खाली बस, माझ्या नावाने मी धोंडे सुद्धा ओरडायला लावणारा देव आहे. शक्य आहे. गर्व करू नका. माझ्यामुळं चाललंय असं म्हणू नका. देवाचं राज्य आहे, देवाचं काम आहे, देव बरोबर पूर्ण करून घेतो. ज्याने आमच्यासाठी सर्वस्व दिलं त्याच्यासाठी आम्ही सर्वस्व दिलं पाहिजे. हालेलुया. आज देवाच्या प्रिय लोकांनो, ते आशीर्वाद तुमच्या जीवनात येताना दिसतात. बायबल सांगतं तू आपलं अन्न जलाशयावर सोड, एक दिवशी फिरून तुझ्याकडे परत येईल. तुम्ही जे पेरलंय एक दिवशी त्याची तुम्ही कापणी कराल. आमचं घर असं होतं की मुंबईत जर एखादा मोठा सेवक आला तर तो आमच्या घरी राहायचा. आम्ही दोघं भाऊ त्याच्या बाजूला दोघं झोपून राहायचो. रात्री त्या सेवकाचे बूट पॉलिश करणं, कपडे इस्त्री करणं, मोठे मोठे, मी तुम्ही विश्वास ठेवणार नाही असे सेवक आमच्या घरी येऊन राहिले. तुम्ही ऐकताय चर्च? त्यांची जी सेवा आम्हाला करता आली त्याचा आशीर्वाद आम्ही आज पाहत आहोत. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. देवाच्या प्रिय लोकांनो, आम्हाला अभिमान पाहिजे की आम्ही या चर्चचे सभासद आहोत. आम्हाला आमच्या पास्टरचा अभिमान पाहिजे. चर्च सोडून भटकू नका. तुम्ही एखाद्या मीटिंगला गेले, नो प्रॉब्लेम, तुम्ही जा, तुम्ही परत या, पण चर्चशी एकनिष्ठ राहा. मोशेला जमलं नाही ते येशूने केलं. एक बायबलमध्ये देवाचा महान दास आहे ज्याचं नाव आहे आलिशा. आणि त्याने विशेष एक त्याच्या मिनिस्ट्रीत चमत्कार झाला. नामानाचं कोड नाहीसं झालं असं तो आलिशा. दुसरे राजे 5वा अध्याय 8 ते 12 वचनामध्ये आलिशाबद्दल लिहिलेलं आहे. आणि या ठिकाणी सांगितलंय की आलिशा घरामध्ये होता त्याच्या. आणि ज्या वेळेस
नामान त्याच्या दारावरती आलाय. नामान फार मोठ्या देशाचा सेनापती होता आणि त्या सेनापतीला आपल्या दारावरती पाहून अलिशा त्याला भेटायला बाहेर गेला नाही. अलिशा घरातच बसला आणि आतूनच त्याने जासुदाच्या हाती निरोप पाठवला, जा त्याला जाऊन सांग यार्देने 7 वेळा आंघोळ कर. हालेलुया. अलिशाला असं बोललेलं ऐकून, त्याचे शब्द त्याच्यापर्यंत पोहोचलेले ऐकून नामान चिडला. म्हणे तुमच्यापेक्षा मोठ्या नद्या आमच्याकडे आहेत. आणि मला वाटलं तो बाहेर येईल आणि मला तो हात लावून मला बरं करेल. हालेलुया. अलिशाने त्याला हात लावला नाही. अलिशाने सांगितलं जा आंघोळ कर. तो बरा झाला आणि प्रभूचं गौरव झालं. पण लक्षात घ्या, अलिशाने रोग्याला स्पर्श केला नाही. पण बायबल आम्हाला सांगतं मत्ते 8:1-3 वचनामध्ये येशू ख्रिस्ताने कुष्ठरोग्याला स्पर्श केला. कोणी आमेन म्हणणार आहे का? जुन्या करारातल्या सेवकाने ते प्रेम दाखवलं नाही किंवा त्याने तो हात पुढं केला नाही, त्या आजाराला हात लावला नाही. पण येशू ख्रिस्ताने हात पुढं केला आणि हात लावून त्याला बरं केलं. हालेलुया. बायबलमध्ये असे अनेक उदाहरणं मिळतील की जिथं अनेक सेवकांना जमलं नाही, ते काम प्रभू येशू ख्रिस्ताने करून दाखवलं. प्रियांनो, दावीद युद्ध जिंकला पण दावीदाने मंदिर बांधलं नाही. येशू युद्ध जिंकला आणि येशू ख्रिस्ताने पवित्र आत्म्याचं मंदिर तुम्हाला आणि मला बनवलेलं आहे. हालेलुया. जे काम कोणाला जमलं नाही ते काम येशूने करून दाखवलं. येशू सर्वश्रेष्ठ आहे. येशू सामर्थ्यवान आहे. येशू देवाच्या अद्भुत अलौकिक सामर्थ्याची ओळख आपल्याला करून देतो. असा कोणी झाला नाही, असा येशू ख्रिस्त जगामध्ये आला. प्रियांनो, आणि ज्या वेळेस असा अलौकिक देव तुमच्याबरोबर आहे, तुमचं जीवन पण देवाच्या सामर्थ्याने भरलेलं असलं पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. वाटेने तुम्ही चालता तेव्हा समजू नका तुम्ही एकटे चाललायत. तुमचा येशू तुमच्याबरोबर आहे. हालेलुया. भीती बाळगू नका, दुष्ट आत्म्यांना घाबरू नका, जगाला घाबरू नका. येशूने सगळ्या गोष्टीवर विजय मिळवलाय. तो विजयी देव तुमच्यावरती आहे. ज्याने पापावरती शापावर विजय मिळवला तो तुमच्या आणि माझ्याबरोबर आहे. ज्याने मरणावर विजय मिळवला तो येशू आपल्याबरोबर आहे. येशू असा सामर्थ्यवान आहे, जे जगाला कोणाला जमलं नाही ते काम येशूने केलं. हालेलुया. मग आता तो येशू बरोबर असल्यावर आमच्याद्वारे पण महान काम होईल. आमच्या जीवनातून पण प्रभूचं मोठं गौरव होईल. हालेलुया.